मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांचा यात्रांचा हंगाम हा सुरू झालाय. आणि हा यात्रांचा हंगाम सुरू होत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतल्याची बातम्या या गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहेत. उद्धव ठाकरेंनी दिल्ली वारी करताना सहकुटुंब दिल्ली वारी केलेली आहेत आणि 3 दिवसांचा दिल्ली दौरा पूर्ण करत असताना उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींची भेट झालेली आहे किंवा नाही याबद्दल मात्र मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरेंची आणि सोनिया गांधींच्या झालेल्या भेटीची छायाचित्र हे कुठेही प्रसार माध्यमामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची खरोखर सोनिया गांधींची भेट ही झालेली आहे किंवा नाही याबद्दल मात्र मोठी शंका या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. दिल्ली समोर महाराष्ट्र झुकणार नाही असे वारंवार म्हणणारे उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला जातात काय आणि काँग्रेसच्या हायकमांड समोर मुजरा झाडून येतात अशी टीका त्यांच्या विरोधकांनी ही उद्धवजींवर केलेली आहे. उद्धवजींची ही भेट मात्र सदिच्छा भेट होती असं शिवसेनेच्या वर्तुळातून सांगितलं जात असलं तरी ती भेट मात्र सदिच्छा भेट नक्कीच नव्हती. उद्धवजींची भेट एका विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरित झालेली सोनिया गांधींची ती भेट होती, किंबहुना ती हायकमांडची भेट होती. त्यामुळे राजकारणात वरवर वाटणारी भेट ही मात्र सहजासहजी ही भेट झालेली नाहीये. त्यामागे अनेक कंगोऱ्या आणि अनेक तरंग ह्या भेटीमागे असल्याचं तुमच्या आणि आमच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या गटावर उद्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दबाव टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही सोनिया गांधींच्या भेटीची खेळी खेळलेली या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते. असं म्हटलं तर याबाबत काहीसं गैरलागू ठरणार नाही. आपल्या 2.5 वर्षाच्या सत्ता काळामध्ये अगदी 2दाच मंत्रालयात गेलेले उद्धव ठाकरे हे 3 दिवस काँग्रेस हायकमांडची व सोनियांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये थांबतात. यावरून उद्धवजी कुठेतरी राजकीय दृष्ट्या हे हतबल झाल्याचं किंबहुना सैरभर झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. एकतर उभाटा सेनेची महाविकास आघाडीत लोकसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षापेक्षा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा त्यांच्या तुलनेत मोठी पिछेहाट ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची या ठिकाणी झालेली असल्याने उद्धव ठाकरेंची झालेले नुकसान हे सेनेच्या वर्तुळात आणि उद्धवजींच्या मनामध्ये हे सारखं सतावत होतं. नाहीतर अलीकडच्या काही काळांमध्ये एकनाथ शिंदेची शरद पवारांनी घेतलेली भेट ही पण उद्धवजींच्या जिव्हारी लागल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या जिव्हारी लागलेल्या भेटीतूनच कुठल्याही प्रकारे आणि एनकेन प्रकारे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांवर आपला दबाव आणि अंकुश राहिला पाहिजे असं या भेटीमागे प्रमुख कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांमध्ये तर्कवितर्क लढवलं जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दिल्लीच्या भेटीमध्ये त्यांच्या मनामध्ये जे वादळ निर्माण झालेले आहेत ते वादळ मात्र समुद्रातील वादळापेक्षा मनातील वादळ हे अधिक भयानक असतात याची प्रचिती ही उद्धव ठाकरेंच्या दिल्लीच्या भेटीतून समोर आलेली आहेत. उद्धव ठाकरे कितीही नाही म्हटले तरी
ते मात्र पक्के राजकारणी या ठिकाणी आहेत. ते सम्राटपद सोडून बुद्धत्वाच्या प्रवासाला निघालेले आध्यात्मिक साधक नाही. किंबहुना उद्धव ठाकरे हे महात्मा गांधींच्या राजकारणाच्या माध्यमातून आध्यात्मिक साधक देखील नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये निपुण आणि पारंगत असल्यामुळे या खेळी खेळणं आणि हे दबाव वाढवणं हे मात्र राजकारणामध्ये व्यवहार्य असल्याचं हे उद्धवजींच्या भेटीतून आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी उद्धवजींच्या मनामध्ये कुठेतरी उद्याच्या महाविकास आघाडीतील असलेल्या स्थानाबद्दल असुरक्षिततेची भावना ही निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. हे मात्र या ठिकाणी लपून राहिलेलं नाहीये. एकतर लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे उद्धवजींच्या रडारवर होते. उद्धवजींच्या रडारवर हे असताना एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीत कमी जागा लढवून देखील 7 खासदार हे एकनाथ शिंदेचे निवडून आलेले होते आणि उद्धव ठाकरेंनी 23 जागा लढवून देखील फक्त 9 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे निवडून आलेले होते. त्यामुळे जी ताकद वाढली आहे आणि जी किंमत वाढली आहे ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही वाढलेली दिसते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही लोकसभेच्या निवडणुकीत घटलेली दिसते. ही घटलेली ताकद मात्र उद्धव ठाकरे यांच्या जीवावर बसलेला सर्वात मोठा घाव आहे. हे सत्य मात्र नाकारता येणार नाहीत. त्यातून उद्धवजी कितीही काही म्हणत असले तरी बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे गदिमांचं वाक्य उद्धव ठाकरेंनी एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ऐकवलं होतं. महाविकास आघाडीमध्ये ऐक्य राहावं हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश हा उद्धवजींच्या विधानामागे दडलेला होता. तरी पण मात्र एक सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. बहरला पारिजात दारी फुले का पडते शेजारी असं जरी उद्धवजी म्हणत असते तरी पारिजातकाच्या सुगंधाची लयलूट ही जेवढी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवली आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नुकसान हे उभाटा गटाचं झाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि असं म्हटलं जातं सुजल्यावर कळतं मार कुठं आणि किती लागलेला आहे. अशीच काहीशी अवस्था ही उद्धवजींच्या शिवसेनेची या ठिकाणी झालेली दिसते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत घसरलेली पद सावरण्यासाठी उभाटा सेनेने आपली कंबर कसायला सुरुवात ही विधानसभेच्या दृष्टीने केलेली दिसते. आणि उद्धवजींच्या एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लक्षात आलेली आहे. दुसऱ्याची बिडी पेटवत असताना त्याच काडीने आपण स्वतःचं घर जाळून घेतलंय. त्यामुळे ग्रामीण भागात म्हणतात की घराला नाही कौल आणि नुसताच रिकामा डौल असंच काहीस उद्धवजींच्या शिवसेनेच्या बाबतीत या ठिकाणी झालेलं आहे. त्यात काँग्रेसचे नाना पटोले हे विक्षिप्त बोलण्यामध्ये आणि वेडवाकडं बोलण्यामध्ये त्यांचा माहीर आणि त्यांचा हात हा कोणी धरू शकणार नाहीत. ते कधी आणि कुठे काय बोलतील याचा नेम नाही. उभाटा सेनाने लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची असलेल्या आघाडीमुळे उभाटा सेनेची आबरू ही वाचली गेली आणि आबरू वाचल्या गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे पाय धुवून या उपकाराची जाण ठेवून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटप करताना त्याची जाण आणि भान ठेवावं असं विधान हे नाना पटोलेंनी केलं. नाना पटोलेंचं हे विधान हे उद्धवजींना निश्चितपणाने झोंबणारं होतं. त्याही पेक्षा महाविकास आघाडीमध्ये
कुठलीही आलबेल परिस्थिती या ठिकाणी नाहीये. ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती ही महविवाहामध्ये या ठिकाणी दिसते. मला तर नाना पटोलेंचं हे सर्व विधान पाहिले आणि मागच्या काळातील काही विधान पाहिले तर नाना पटोले हे भारतीय जनता पक्षासाठी काम करतात की काय असं वाटल्याशिवाय राहत नाहीत. असो मित्रांनो, एकेकाळी महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी पक्षाच्या उरात धडकी भरवणारं ठाकरे कुटुंबाचं नेतृत्व आणि अस्तित्व राहिलंय. त्या ठाकरे कुटुंबातील सदस्याला महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून आपलं नाव पुढं करावं लागतं. यासाठी दिल्लीवारी करावी लागते. काँग्रेसच्या हायकमांड समोर अक्षरशः मिनतवारी करावी लागते. हे कालच्या दिल्लीच्या भेटीतून समोर आलेलं आहे. अभ्यास न करता चांगल्या मार्कांनी पास होण्याचा हा सध्याचा काळ आहे. त्यासाठी पेपर फोडावा लागतो. उत्तरपत्रिका कुठे गेल्या हे शोधावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेटिंग हे करावं लागतं. आणि दिल्लीची वारी करून उद्धव ठाकरेंनी ही सेटिंग आपल्या राजकीय पुनर्स्थापनेची या ठिकाणी केलेली दिसते आणि यातून उद्धवजी मात्र वेळेत सावध झालेले दिसतात. आपल्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवर येणं शक्य नाही असं काँग्रेस हायकमांडला सांगितलं असलं तरी आपल्याशिवाय महाविकास आघाडीला पर्याय नाहीत या भ्रमात उद्धवजींनी राहता कामा नये. उद्धव ठाकरे जरी महाविकास आघाडीचा चेहरा बनले तरी राजकारणाचा खेळ खेळताना कोणता चेंडू सोडून द्यायचा आणि कोणता चेंडू टोलवायचा हे समजलं तर दीर्घकाळ फलंदाजी ही खेळपट्टीवर खेळता येऊ शकते. राजकीय खेळपट्टीवर ती खेळता येणे शक्य आहेत. एक तर तू राहशील नाहीतर मी राहील अशी गल्लीबोळातील आणि नाक्यावरची लुटुपुटीची भाषा वापरून उद्याच्या विधानसभेची लढाई ही जिंकणं एवढं सोपं नाहीये. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कितीही सत्ता बदल अटळ आहेत असं वारंवार म्हणत असलं तरी उद्धवजींच्या या परवाच्या वक्तव्यातून नैराश्य व उद्वेगजनक विधानाने मात्र विधानसभेच्या निवडणुकीचा पेपर हा तितकासा सोपा राहिलेला दिसत नाहीये. विधानसभेची निवडणूक ही आपल्या वाचाळ शब्दांनी हरायची नसते, तर निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची असते. शेवटी महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन हे महाराष्ट्रातील प्रबोधनातूनच होऊ शकतं आणि हे प्रबोधन महाराष्ट्रातील जनतेला पटवून देण्यासाठी महविवाहाने पुढच्या काळामध्ये मोठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. हे मी सांगत असताना प्रबोधन हे केवळ प्रस्थापित सत्तेच्या विरोधात असलेल्या असंतोषाचा भडका आणि वणवा आणि सरकार पक्षाची असलेली कार्यपद्धती ही जनतेमध्ये जाऊन सांगितली तर आणि तरच महाराष्ट्रातील जनतेचं प्रबोधन हे होऊ शकतं आणि प्रबोधनातूनच सत्तेचा राजमार्ग हा महविवाहाला मोकळा होऊ शकतो. हे मात्र वेगळं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. प्रबोधन हा शब्द यासाठी वापरला की उद्धव ठाकरे हे जरी बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव असले तरी ते प्रबोधनकारांचे नातू आहेत. हे मात्र उद्धवजींना देखील विसरता येणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंच्या कळपातील असलेल्या शागिर्दांना देखील या ठिकाणी विसरता येणं हे शक्य नाहीये. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.